जोशी सर, सध्या जो मार्केटची परिस्थिती आहे त्याच्यामध्ये व्होलॅटिलिटी खूप जास्त असल्यामुळे काही असा कल होतो की लार्ज कॅप पकडून धराव्या किंवा माझ्याकडे आता जर काही इन्व्हेस्टेबल अमाऊंट असेल तर ती मी लार्ज कॅपमध्ये टाकावी. पण त्याच वेळी जर एक रॅली बघितली तर मिड कॅप आणि स्मॉल कॅप आहे त्याच्यामध्ये रिटर्न्स खूप जास्त क्रिएट झालेले आहेत मागच्या काही काळामध्ये. तर हा बॅलन्स कुठेतरी कसा करता येईल त्यावर काय सांगाल? हा खूप चांगला प्रश्न आहे स्वप्नील. या प्रश्नाच्या उत्तराकडे जाण्याच्या आधी आत्ता सध्या मार्केटमध्ये काय चाललं आहे ते जरा बघून घेऊया. तर मार्केट आत्ता एक रेंज बाउंड आहे मार्केट, आणि थोडासा रेंज बाउंडमध्ये पण थोडा बायस खाली जाण्याकडे मार्केटचा. एखादी न्यूज येते आणि लगेच मार्केट त्याला रिॲक्ट करते असं सध्या दिसून येतं आहे. हो. आणि ज्यावेळी अशी परिस्थिती असते की मार्केट थोडंसं नर्वस आहे किंवा रुपी डाऊन आहे किंवा पेट्रोल डिझेलचे भाव वाढलेले आहेत, अशा प्रकारच्या अर्थव्यवस्थेमध्ये आपण जात असताना नॉर्मली तुम्हाला लार्ज कॅप तुमच्या पोर्टफोलिओला स्टॅबिलिटी देतात, आणि लाँग टर्म इन्व्हेस्टमेंटचा जो पाया असतो त्याच्यामध्ये लार्ज कॅप हा खूप मोठा रोल प्ले करतो. पण त्याचबरोबर आपल्याकडे आपली ग्रोथ इकॉनॉमी आहे, म्हणजे लार्ज इकॉनॉमी आहे, आणि आपण साधारण 60% हिशोबाने जरी ग्रोथ पकडली तरी एक मिड कॅप आणि स्मॉल कॅपसाठी एक फेवरेबल एन्व्हायरमेंट तयार होतं असं आपण म्हणू शकतो. किंवा एक त्याचा एक इम्पॉर्टंट डेटा पॉईंट काय, तर कंपन्यांच्यावरती जी कर्ज आहेत, जी मिड कॅप कंपन्या आहेत त्यांच्यावरची जी कर्ज आहेत किंवा त्यांच्या ज्या बॅलन्स शीट्स आहेत, या गेल्या 3-4 वर्षामध्ये त्याच्यामध्ये एक फंडामेंटल चेंज आलेला आहे की त्या बॅलन्स शीट स्ट्रॉंगर झालेल्या आहेत. म्हणजेच काय, तर मिड कॅपसाठी एक उत्तम इन्व्हेस्टमेंट वातावरण तयार होतं आहे. हो. त्यामुळे आजच्या तारखेला जर तुम्ही मला विचाराल तर सायकल मिड कॅपचं आत्ता चालू झालं गेल्या 1-2 वर्षामध्ये, आणि पुढची 3-4 वर्ष मिड कॅपमध्ये चांगला परतावा मिळू शकेल अशी परिस्थिती आहे. त्यामुळे सर्वसामान्य गुंतवणूकदारांनी काय करावं हा एक प्रश्न असतो. हो. तर तुमचं ॲसेट अलोकेशन हे तुमची फायनान्शियल गोल्स आहेत त्याच्यावरतीच ठरवा. पण त्याच्यामध्ये तुम्हाला ज्यावेळी एखादा एक्स्ट्रा रिटर्न्ससाठी तुम्ही ज्यावेळी इन्व्हेस्टमेंट करता त्यावेळी मिड कॅप ही एक चांगली मिड कॅप इन्व्हेस्टमेंटची चांगली संधी निर्माण करेल, अशी आत्ताची परिस्थिती आहे. नक्कीच.